आगामी नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जातील। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये अर्ज स्वीकारण्यात येतील। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे। तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येईल। दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। नागपुरात भाजपने शेवटपर्यंत युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं विदर्भामधल्या 55 नगर परिषद आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे। पूर्व विदर्भामधल्या 6ही जिल्ह्यांमधल्या सर्वच नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या 1226 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आणि 55 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार हे आता स्पष्ट होताना दिसतंय। अशी स्थिती पश्चिम विदर्भामध्ये देखील पाहायला मिळते। इथे सुद्धा शिवसेना स्वबळाची तयारी पाहताना दिसते आणि त्यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळते। तसंच नागपूर जिल्ह्यामध्ये 27 पैकी 19 ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप झालं असून उर्वरित ठिकाणी आज एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृपाल तुमाने यांनी दिली आहे। 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतीच्या निवडणुकीपैकी आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने 19 नगर परिषदेचे एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे। भारतीय जनता पक्षासोबत युतीचा आम्ही प्रयत्न केला परंतु ते शक्य झालं नाही, त्यामुळे आम्ही आता मैत्रीपूर्ण लढती करणार। राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली असून नवीन पक्षाची एंट्री झाली आहे। हा पक्ष म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी। ईशान्य भारतामधल्या मेघालय राज्यामध्ये 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांनी या पक्षाची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेसपासून विभाजनानंतर केलेली होती। दिल्लीमध्ये मेघालयचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांनी महाराष्ट्रात या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित वेळुकर यांची नियुक्ती केली आहे। अमित वेळुकर हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एनपीपी पक्ष आदिवासी भागामध्ये आपले उमेदवार देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पार्टीचं ध्येय धोरण आमचं आदिवासी आणि जो समाजातील वंचित घटक आहे, ज्यांना न्याय मिळू शकला नाही किंवा ज्यांच्यापर्यंत राजकीय पोचलेलं नाही आहे, ज्यांना कुठेतरी नेतृत्व करायची संधी मिळालेली नाही आहे, अशा घटकांना आम्ही 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू पक्षा माध्यमातून। पण पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर निवडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी पक्ष विचार करतोय आणि शीर्ष नेतृत्व जसं जे काही आम्हाला गाईडलाईन देईल त्या गाईडलाईननुसार आम्ही ते लढवू। अकोला जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केलाय। नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। सिरस्कार यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेची शिवसेना आणि परत भाजप असं पक्षांतराचं पंचक पूर्ण केलंय। मात्र या प्रवेश सोहळ्यामध्ये भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठीकर यांनी केलेली वक्तव्य महायुतीमधल्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे। प्रवेशावेळी बोलताना माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करून निवडणूक लढवल्यानंतर एकदाही शिंदेच्या पक्षाच्या बैठकीला गेलो नसल्याचं अभिमानानं सांगितलंय। तर भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठीकर यांनी बळीराम सिरस्कार यांची इच्छा नसतानाही त्यांना शिंदेच्या तिकिटावर बाळापूरमधून लढावं लागल्याचं म्हटलंय। ते तिथे निवडणूक लढले शिवसेनेच्या तिकिटावर। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढण्याची त्यांची आणि आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा होती, पण देवेंद्रजींनी त्यांना आदेश दिला आणि पक्षाचा आदेश शिरसावंत मानून त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्यामुळे ते कालही मनाने पार्टीत होते, आजही आहेत आणि उद्याही निश्चितपणे राहणार आहेत। पण असं आहे की मी म्हटलं की तीर्थयात्रेला गेलेला माणूस वापस आला की माऊंद करावं लागतं, सगळ्या लोकांना बोलवावं लागतं, गाव जेवण द्यावं लागतं। त्यामुळे पूर्ण सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इथे एकत्रित केलेलं आहे आणि आज या निमित्ताने विदर्भातल्या अनेक आपल्या नामवंत बांधवांचा प्रवेश पक्षामध्ये होत आहे। मी एकही दिवस त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलो नाही। म्हणजे सेने साहेबांच्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मीटिंग मध्ये एकही दिवस गेलो नाही। त्याचं कारण असं आहे की माझं जे प्रेम या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मला माझ्यावर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांनी प्रेम केलं
आणि या प्रेमापोटे त्या ठिकाणी मी विकास करू शकलो, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुळजापूर नगर परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी याची चर्चा सुरू झाली. तुळजापुरातील नगराध्यक्ष पदासाठी महंत इच्छागिरी महाराज यांचं नाव समोर आलंय. या प्रस्तावावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत इच्छागिरी महाराजांच्या 24 तासामध्ये 3 बैठका झाल्यात. महंत इच्छागिरी महाराज यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दर्शवलाय. मात्र महंतांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट होती. तुळजापुरामधल्या काँग्रेस नेत्यांनी यासाठी नगरसेवक पदाचा 50-50 फॉर्म्युला असावा, उपनगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे असावं आणि काही अटी शर्तीसह पाठिंबा दर्शवलाय. मात्र नगरसेवकांच्या जागेबाबत 50-50% फॉर्म्युला राबवावा, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतली आहे. आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे एकमत होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. करमाळा नगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. करमाळा विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांसह सामूहिक राजीनामे पाठवलेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यामध्ये सुरू असलेले वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. यातूनच चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेमध्ये आणून त्यांच्यावर नगरपालिका निवडणूक प्रभारी दिल्यानं बागल समर्थक संतप्त झालेले होते. यातूनच दिग्विजय बागल यांच्यासह 55 शाखा प्रमुख आणि त्यांनी नोंदवलेले जवळपास 20,000 शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे पाठवलेले. दरम्यान आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिग्विजय बागल हे भाजपमध्ये येतील असे संकेत दिले. 55 शाखा प्रमुख आणि जवळपास 20,000 नोंदणी केली. आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये येतील आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील. परभणी जिल्ह्यामधल्या 7 नगर परिषदांमध्ये निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक जिंतूर नगर परिषदेची होती आहे. या ठिकाणी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर माजी आमदार विजय भांबळेंनी देखील उमेदवार उतरवलाय आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते मुस्लिम कार्ड खेळल्यामुळे जिंतूरमध्ये बिग फाईट पाहायला मिळते. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख हे आहेत. आज जे उमेदवार आहेत त्यावेळेस नगराध्यक्ष मागच्या 5 वर्ष होत्या. त्या 5 वर्षामध्ये काय विकास झाला आहे सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून बरीच काही कामं आपल्या जिंतूर शहरात अपूर्ण राहिलेले आहेत. जिंतूर शहरामध्ये आतापर्यंत जे काम म्हणजे रोड आणि नाली याशिवाय कुठलेच काम झाले नाही. आज भाजपच्या माध्यमातून आपण उद्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज एक नवीन काहीतरी एक संकल्पना या पक्षाकडून आहे. असं काहीतरी नवीन कार्य जिंतूर शहरामध्ये अजूनपर्यंत लाभलं नाही. लोक वंचित आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात जातील अशी चर्चा आहे. मात्र बीड नगर परिषदेमधल्या जातीय समीकरण पाहता क्षीरसागर नव्या खेळीच्या तयारीमध्ये आहेत. स्वतंत्र आघाडी करत बीड नगर परिषद निवडणूक रिंगणामध्ये ते उतरतील. योगेश क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सातत्यानं डावललं जात होतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. जालना महापालिकेमध्ये महायुतीमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीतही रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय. युतीवरून शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केलेली होती. भाजपला कुणाची गरज नसून त्यांना एकला चलवण्याची हौस आली आहे अशी टीका खोतकर यांनी केलेली होती. त्याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. एकीकडे युती करायची म्हणायचं आणि दुसरीकडे मित्र पक्षावर आरोप करायचे हे संयम ढळल्यासारखं आहे. स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चा करायची हे चुकीचं आहे असं दानवे म्हणाले. पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्र पक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतं. थोडा संयम ठेवला पाहिजे. एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं आणि दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे. पण त्यांच्यासोबत आम्ही बसल्याच्या नंतर निर्णय करू. एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकत आहे. शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे. बस म्हणजे फक्त मित्र पक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे याच्यापेक्षा काय.
धाराशिवमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदार शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपालिकेकडून शोध मोहीम राबवण्यात येते. 20 पर्यवेक्षक आणि 20 प्रगणक शिक्षकांच्या माध्यमातून दुबार मतदारांचा संपर्क सुरू करण्यात आलाय. धाराशिव शहरामध्ये 94,000 मतदारांपैकी 2,731 मतदारांची नावं वेगवेगळ्या वॉर्डमध्ये आढळली आहेत. नगर परिषद धाराशिव निवडणूक 2025 अंतर्गत धाराशिव शहरातील जे दुबार नावे आहेत ते दुबार नावे प्रत्येक प्रभागातून शोधून त्याच्यावर शासन निर्णयानुसार जे कारवाई करायची त्याबाबत आज आमचे शिक्षक पर्यवेक्षक प्रगणक यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याचा शोध घेऊन मग ते शासन निर्णयानुसार दुबार कारवाई कशी करायची त्यांना ती सूचना दिलेली आहेत आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये ते दुबार नावाबाबत जे कारवाई करायची निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार त्याच्यानुसार ही कारवाई होणार आहे. नाशिकच्या भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठी फूट पडली आहे. शिंदेच्या शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली आहे. भगूर नगर परिषदेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हात मिळवणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर उद्या शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. महायुतीतील या अनपेक्षित घडामोडींमुळे भगूरच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे बदलून गेलंय. पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत. तरी आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू असे खात्री करतो. भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या 95 सालापासून तर आजपर्यंत निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीचा एखादा दुसरा नगराध्यक्ष जर काही छोट्या काळापुरता जर सोडला तर पूर्णतः या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल. ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय. त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगूर नगर परिषद एकत्रपणे निवडणूक लढवतील. नाशिक जिल्ह्यामधल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाईमध्ये आता वेगवेगळ्या घडामोडींना वेग आलाय. नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये युतीचा पहिला नारळ शिवसेना आणि भाजपनं फोडलाय. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वामध्ये शनिवारी शिवसेना भाजप युतीची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपला सोबत घेण्याचा समीर भुजबळ यांचा प्रयत्न होता, मात्र झालंय उलटच. नांदगावमध्ये शिवसेना भाजपची युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय, तर महाविकास आघाडीची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सांगलीमधल्या विटा नगर परिषदेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये चुरस वाढली आहे. नगराध्यक्ष पदावरून भाजप शिंदे सेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत 5च अर्ज दाखल झालेत आणि त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणाचा काढायचा हा पेच भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसमोर आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून भाग्यश्री संतोष तारळकर, काजल संजय म्हेत्रे, दीपा अविनाश चौथे, तर भाजपकडून प्रतिभा अविनाश चौथे आणि ज्योती माधव रोकडे या 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील, पृथ्वीराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा चौथे, अमर शितोळे यांच्यासह भाजप आणि शिंदे सेनेच्या दिग्गजांनी अर्ज दाखल केलेत. पालघर जिल्ह्यामधल्या डहाणू नगर परिषदेमध्ये भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यात, तसंच दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता असल्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी असं म्हटलंय, तर माकपाचा देखील छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून नगराध्यक्ष पदासह 25 नगरसेवकांच्या जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले.
पातळीवरती आमचा निर्णय झालेला आहे. नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि सर्व एकत्र आलो आहे. स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन त्या नगरपालिकेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या बैठकांचं सूत्र सुरूच आहे. आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची बैठक पार पडेल. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागाची चाचपणी मनसेकडनं सुरू आहे. यावर आज बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती कळते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीमध्ये काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बिहारच्या निकालानंतर शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी पार्थ पवारांच्या पुण्यामधल्या जमीन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चा रंगतायत. शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.